नमस्कार, मी श्रुती पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट मापानुसार 28 छातीच्या 3 पीस ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग पाहतोय। छातीनुसार ब्लाऊजचा परफेक्ट टक्स आणि ब्लाऊजची इतर मापं कशी घ्यावी ते सविस्तर माहितीसह पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। इथे आपण हा सिंगल पेपर घेतला आहे कारण सुरुवातीला आपण मागील भाग कटिंग करतोय। आता आपण ब्लाऊजची मापं टाकूयात। तर पहिल्यांदा आपण ब्लाऊजची पूर्ण उंची घेत असतो, तर परफेक्ट मापानुसार पूर्ण उंची घेणं फार महत्त्वाचं आहे। इथे माझ्या मापात ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 12 इंच, तर त्यामध्ये मी 1 इंच शिलाई मार्जिन घेणार आहे, अर्धा इंच कमरेसाठी आणि अर्धा इंच शोल्डरसाठी। इथे लक्षात घ्या, ब्लाऊजची पूर्ण उंची ही छातीनुसार नाही तर कस्टमरच्या उंचीनुसार बदलत असते। म्हणजेच कस्टमरची उंची कमी आहे आणि तुम्ही ब्लाऊजची उंची प्रमाणापेक्षा जास्ती घेताय तर ब्लाऊजचा मागील गळा हा खालच्या साईडला सरकला जातो, त्यामुळे ब्लाऊज फिटिंगला बसत नाही। आणि याउलट जेव्हा तुमच्या कस्टमरची उंची जास्ती असते आणि तुम्ही ब्लाऊजची उंची कमी घेता तेव्हा मागच्या साईडने गळा उचलला जातो, त्यामुळे ब्लाऊजच्या उंचीचं प्रमाण अचूक घ्या। इथे आपण वरच्या साईडने सरळ टेप ठेवून उंचीमध्ये 1 इंच मार्जिन ॲड करून 13 इंचाला मार्क करून सरळ रेषा मार्क करून घेतली। त्यानंतर शोल्डरचं माप टाकायचं आहे। शोल्डरचं माप पूर्णपणे मागील गळानुसार घ्या। मागील गळा आपला 9 इंचचा डीप नेक आहे, त्यानुसार शोल्डर घेतोय आपण 5.5 इंच। इथे लक्षात ठेवा, जेव्हा आपला गळा 8 इंचापेक्षा खाली असतो तेव्हा तो डीप नेक मानला जातो, त्यानुसार आपण शोल्डरचं माप बदलत असतो। तिथूनच खालच्या साईडला मुंढा खोलीसाठी 5.25 इंचाला मार्क केलं। पुन्हा बंद बाजूपासून 5.25 इंचाला मार्क करून थोडं पुढल्या साईडला 5.25 इंचाला मार्क करून हे सगळे पॉईंट्स जोडत इथे बॉक्स मार्क करून घेतोय। अशा पद्धतीने मार्क केल्यामुळे मुंढा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात। त्यानंतर छाती रेषेवर छातीच्या चौथ्या भागाचं माप टाकतोय। 28चा चौथा भाग येतो 7 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। इथं शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। कमरेच्या भागावर कमरेचा चौथा भाग, 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता मार्जिन रेषा जोडून घेऊयात, म्हणजेच पुढील मापं टाकायला सोपं जातं। त्यानंतर मागील मुंड्यासाठी 1.25 इंचाला मार्क करतोय कारण साईज लहान आहे। त्यानंतर मुंढा लाईनचा मध्य काढून घ्यायचा आहे। टेप मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घेतलं। त्यानंतर फिटिंग लाईनच्या इथं 5 इंच खालच्या साईडला येत मागील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय। त्यानंतर साईजनुसार गळा रुंदी घेतोय आपण 2 इंच। मागील गळ्याची खोली आहे 9 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिवण्यात असं 9.5 इंचाला मार्क करून खालच्या साईडने आपण गळ्याची खोली घेतोय 3 इंच। इथे तुम्ही 2.5 इंचापासून 3.5 इंचापर्यंत कितीही घेऊ शकता। त्यानंतर हे पॉईंट्स जोडत इथे बॉक्स मार्क करून घेतोय। या बॉक्समध्ये मागील गळ्यासाठी साध्या गोल गळ्याचा शेप मार्क करून घेते। तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप मार्क करून घ्या। इथे आपल्या मागील भागात खालच्या साईडने गळ्याची रुंदी जास्ती आहे, त्यानुसार टक्सची रुंदी घेतोय आपण 4.25 इंच। जो आपण 1 इंच टक्स घेतला आहे तो दोन्ही बाजूला अर्धा इंच मार्क करून टक्सची उंची घेतोय आपण 4 इंच। इथे लक्षात घ्या, जेव्हा आपला डीप नेक ब्लाऊज असतो आणि मागील गळ्याची रुंदी जास्ती असते तेव्हा गळ्याच्या खोलीपासून 1 ते 1.5 इंच इतपत अंतर सोडत मागील भागाचा टक्स मार्क करा, तेव्हाच तो परफेक्ट दिसतो। आणि जेव्हा आपला साधा नॉर्मल गळा असतो तेव्हा फिटिंग लाईनपासून बंद बाजूपर्यंतचा मध्य काढून मागील भागाचा टक्स मार्क करा। इथे आपण साईजनुसार मागील भागाचा टक्स मार्क करून घेतला। त्यानंतर फिटिंग लाईनच्या बाजूने अर्धा इंचाला 1 रेषा कमी इतपत मार्क करून घेतलं। आता इथून टक्सपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून घ्या। इथं 28 छातीनुसार मागील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग करून घेतलं। आता कटिंग करून घेऊया। बॉटमची मार्जिन रेषा कटिंग करत साईडची फिटिंग रेषा कटिंग करून मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय। त्यानंतर मागील गळ्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय। इथे आपल्या मागील भागाचं संपूर्ण कटिंग झालं। आता मागील भाग बाजूला ठेवून पुढील भागाचं ड्राफ्टिंग कटिंग पाहूयात। पुन्हा इथे आपण हा सिंगल पेपर घेतोय
आता आपण मागील भागानुसार माप टाकतोय। मागील भागात आपण पूर्ण उंची घेतली होती 13 इंच, तर ते 13 इंच मार्जिन घेऊन त्यामध्ये आपण 1.5 इंच मार्जिन ॲड करतोय। म्हणजेच पुढील भागाची पूर्ण उंची आपण 14.5 इंच घेतोय। तर पुढील भागात 1.5 इंच मार्जिन घेणं कंपल्सरी आहे, नाहीतर मग आपल्या पुढील भागाची उंची कमी येते। तर इथे आपण वरच्या साईडने सरळ टेप ठेवून 14.5 इंचाला मार्क करून सरळ रेषा मार्क करून घेतली। त्यानंतर आपण जे मागील भागात शोल्डर आणि मुंढ्याचं माप घेतलं होतं तेवढंच आपल्याला पुढील भागात आहे असं मार्क करून घ्यायचं आहे। शोल्डर आपण 5.25 इंच आणि मुंढा 5.25 इंच घेतला आहे, तर तो आहे असा मार्क करून घेतोय। पुढील भागात आपल्याला बरेचसे बदल करायचे आहेत, तर ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा। आता छाती रेषेवर छातीच्या चौथ्या भागाचं माप आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि पुढील भागात आपण आणखीन अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा घेतोय, का ते पुढे सांगणारच आहे। आता आपण मार्जिन रेषा जोडून घेऊयात, म्हणजेच पुढील माप टाकायला सोपं जातं। त्यानंतर छातीनुसार पुढील भागाचा टक्स 1.25 इंचावर घेतोय। मध्यातून 1.25 इंचाला मार्क करून मुंढा लाईनचा मध्य काढून घ्या। टेप मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घेतोय। आता फिटिंग लाईनच्या इथं 1.5 इंच खालच्या साईडला येत मध्यातून पुढील भागात एक रेषा इतपत बाहेरच्या साईडला या आणि पुढील मुंड्याचा शेप मार्क करून घ्या। शिलाई केल्यानंतर जर तुमचा पुढील गळा खेचला जात असेल तर एक रेषा इतपत आतल्या साईडला न येता बाहेरच्या साईडने पुढील मुंड्याचा शेप मार्क करून घ्या। त्यानंतर गळारुंदी घेतली होती आपण 2 इंच। पुढील गळ्याची खोली आहे 5.5 इंच। त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून इथे 6 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूपासून 2 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स मार्क करून घेतोय। प्रिन्सेस कट ब्लाऊज असल्याने पुढील गळ्यासाठी तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप मार्क करून घ्या। मी इथे खालच्या साईडने 1.5 इंचाला मार्क करून पुन्हा अशा पद्धतीने पट्टी ठेवून 1.5 इंच इतपत बाहेरच्या साईडला येत ही क्रॉस रेषा मार्क करून घेतली। पुन्हा बाहेरच्या साईडने शोल्डर पर्यंत ही क्रॉस रेषा मार्क करून घ्या। इथे आपण पुढील गळ्यासाठी पंचकोनी गळ्याचा शेप मार्क करून घेतला। आता आपण योकपट्टीचा मार्क करतोय, तर इथे आपण ब्लाऊजची पूर्ण उंची घेत असताना त्यामध्ये योकपट्टीचं मार्जिन ॲड करून घेतलं आहे, म्हणून इथे आपण खालच्या साईडने योकपट्टीचा मार्क करतोय 3 इंचावर। इथे आपली तयार योकपट्टी 2 इंचाची होणार आहे, त्यानुसार आपण हे मार्क करतोय। खालच्या साईडने वरच्या साईडला 3 इंचाला मार्क करून इथे सरळ रेषा मार्क करून घेऊयात। त्यानंतर आय हुक पट्टीच्या बाजूने योकपट्टीवर छातीच्या 10व्या भागाला मार्क करायचा आहे। 28चा 10वा भाग येतो 2.8 इंच। त्यानंतर ह्या रेषेच्या वरच्या साईडला 1.25 इंचाला मार्क करून घेतोय। आता हे दोन्ही पॉइंट जोडत गोलाकारात योकपट्टीचा शेप मार्क करून घेऊयात। परफेक्ट मापानुसार योकपट्टीचा गोलाकारात शेप देणं फार महत्त्वाचं आहे, तेव्हाच आपला ब्लाऊज ब्रेस्टला छान फिटिंगला बसतो। आता आपण 3 पीससाठी प्रिन्सेसचा मेन टक्स मार्क करतोय, तर हा मेन टक्स आपण छातीच्या मापानुसार 3.5 इंच घेतोय। हे टक्सचं मार्क आपण शिलाई मार्जिन ॲड करून घेतोय, त्यामुळे ते आपण 3.5 इंच घेतोय। तिथूनच वरच्या साईडला छातीच्या साईजनुसार टक्सची उंची 2.25 इंच घेतोय। पुन्हा वरच्या साईडने बंद बाजूपासून 3.5 इंचाला मार्क करून घ्या। आता हे पॉइंट्स जोडत इथे आपण सरळ रेषा मार्क करून घेतोय। आता जो आपण टक्सचा पॉइंट मार्क केला आहे तो व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने मुंढ्याच्या मध्यात जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर छातीनुसार आपल्या मेन टक्समध्ये मार्जिन किती घ्यायचं ते पाहूयात। तर पूर्ण टक्स आपल्याला 1.5 इंचाचा घ्यायचा आहे। 1.5 इंचाला अशा पद्धतीने टेप मध्यात फोल्ड करून दोन्ही बाजूला जे अंतर येतं ते मार्क करून घेतोय। मध्यातून दोन्ही बाजूला 1.25 इंचाला मार्क करून हा संपूर्ण टक्स आपण 1.5 इंचाचा घेतोय। आता जो आपण मेन टक्सचा मध्य काढला आहे तिथे आपल्याला हा टक्स जोडून घ्यायचा आहे। 28 साईजनुसार ही टक्सची परफेक्ट माप आहेत। तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज नक्की शिवून पहा। आता जेव्हा आपण हे प्रिन्सेसचे दोन्ही साईड पार्ट शिलाई करणार आहोत तेव्हा आपल्याला दोन्ही साईड पार्टमध्ये शिलाई मार्जिन लागणार आहे, तर मार्जिन रेषेच्या पुढे 1 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतोय।
त्यानंतर योगपट्टीवर जो आपण 1.5 इंचाचा टक्स घेतला आहे तो आपल्याला योगपट्टीच्या पुढेच 1.5 इंच वाढवून घ्यायचा आहे। तर इथे मी 1.5 इंचाला पॉईंट मार्क करून घेते आणि त्यामध्ये आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। आता आपण योगपट्टीच्या पुढल्या साईडला ही रेषा मार्क करून मुंढ्यामध्ये सरळ जोडून घेतोय। 3 पीस ब्लाऊजमध्ये हे मार्जिन घ्यायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपला ब्लाऊज शिवण्यात कमी येतो। इथे जे आपण शिलाई मार्जिन वाढवून घेतलंय ते आपण डायरेक्ट कापडावर सुद्धा वाढवू शकतो, पण बऱ्याच वेळा ते आपण विसरून जातो, त्यामुळेच इथे आपण डायरेक्ट पेपरवर हे मार्जिन वाढवून घेतलंय। त्यानंतर योगपट्टीमध्ये जे आपण अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा घेतलंय, तर जेव्हा आपण आयुगपट्टी आणि बाजूचे साईड पार्ट जोडत असतो तेव्हा ते मार्जिन मायनस होऊन जातं। त्याचसोबत आपली योगपट्टी शिवण्यात कमी येत नाही, म्हणून हे अर्धा इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी वाढवून घ्या। इथे आपण पुन्हा वापस समजून घेऊयात। आपण जे मागील भागात पूर्ण उंची घेतली होती त्यामध्ये आपण फक्त पुढील भागात 1.5 इंच मार्जिन वाढवून घेतलं। त्यानंतर छातीनुसार हा आपण मेन टक्स 1.5 इंचाचा घेतला आहे, तेवढंच मार्जिन आपण पुढल्या साईडला वाढवून घेतलं। त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेतलं आणि जी आपण मागील भागात इतर मापं घेतली शोल्डर, मुंढा आणि गळा रुंदीची, ती पुढील भागात आहे अशी मार्क करून हा पुढील भाग तयार करून घेतला। इथे आपल्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय। आता कटिंग करून घेऊयात। सुरुवातीला मार्जिन रेषा कटिंग करत योगपट्टी सेपरेट करून घेऊयात। त्यानंतर मार्जिन रेषा कटिंग करत पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय। त्यानंतर पुढील गळ्याचा शेप कटिंग करून हे दोन्ही साईड पार्ट सेपरेट करून घेतोय। व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग करून घेतलं। आता पुढील भागात फिटिंग लाईनच्या बाजूचा जो साईड पार्ट आहे त्याच्या फिटिंगच्या बाजूने अर्धा इंचाला एक रेषा इतपत कमी मार्क करून घेतलं। तिथून टक्सपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून घ्या। आता हे एक्स्ट्राचं पेपर कटिंग करून घेतोय। हे कंपल्सरी आहे, नाहीतर मग आपल्या पुढील भागात घोळ येतो। इथे आपण 28 छातीनुसार हे पुढील साईड पार्ट ड्राफ्टिंग कटिंग करून घेतले। इथे आपल्या पुढील भागाचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग झालंय। त्यानंतर छातीनुसार बाहीचं कटिंग पाहतोय। इथं मी हा पेपर घेतला आहे, मध्यातून फोल्ड केला आहे। समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे। बाहीची पूर्ण उंची आहे 4 इंच, तर त्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेतोय, कारण ही आपली अस्तरची बाही आहे। बिना अस्तरची बाही असेल तर 1.5 इंच मार्जिन घ्या। खालच्या साईडने वरच्या साईडला 5 इंचाला मार्क करून इथे सरळ रेषा मार्क करून घेतली। त्यानंतर बाहीची घडी घेत असताना छातीनुसार घ्या। आपल्या छातीचा चौथा भाग येतो 7 इंच, तर त्यामधून आपण अर्धा इंच मार्जिन मायनस करून घेतोय, कारण आपण ब्लाऊजमध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय। जर तुम्ही 1.5 इंचापेक्षा जास्त शिलाई मार्जिन घेत असाल तर छातीची पूर्ण घडी घ्या 7 इंच। इथे आपण 6.5 इंचाला मार्क करून ही सरळ रेषा मार्क करून घेतली। त्यानंतर ओपन बाजूकडे बाहीची कॅफ हाईट घेतोय 28 छातीनुसार कॅफ हाईट घेतोय 2.3 इंच। पुन्हा मध्यात 2.3 इंचाला मार्क करून इथे सरळ रेषा मार्क करून घेतली। आता यामधून जे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलंय ते मायनस करून घेतलं। इथून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस रेषा मार्क करून घ्या। त्यानंतर ह्या रेषेचा मध्य काढायचा आहे। टेप अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घेतोय। आता जिथे आपण मध्य काढला तिथे वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून फिटिंग लाईनच्या बाजूने आतल्या साईडला 1 इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स जोडत मागील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय। फिटिंग लाईनच्या इथं पाव इंच खालच्या साईडला या, म्हणजेच मुंड्यात चुण्या येत नाही। पुन्हा मध्यातून फिटिंग लाईन पर्यंतचा मध्य काढून घ्यायचा आहे। तिथे खालच्या साईडला पाव इंचाला मार्क करून हे तिन्ही पॉईंट्स जोडत पुढील मुंड्याचा शेप मार्क करून घेतोय। अशा पद्धतीने शेप दिल्यामुळे मुंड्यामध्ये चुण्या येत नाहीत। त्यानंतर बॉटमला दंडघेराचं माप टाका आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता मार्जिन रेषा जोडून घेतोय। इथे आपल्या 28 छातीनुसार बाहीचं संपूर्ण ड्राफ्टिंग झालंय। आता कटिंग करून घेऊयात। सुरुवातीला मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घेतोय। त्यानंतरच बाही ओपन करून पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घ्या। इथे आपण अतिशय सोप्या पद्धतीने 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग कटिंग केलं। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।